मी जिजाबाई मस्के. माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. तर मग आम्हाला सकाळी 6 वाजता कळलं. मग आम्ही कोकडे हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले होते. तर आम्ही जाईपर्यंत तर मग त्यांनी ॲडमिट करून घेतलं आणि पहिले 1000 रुपये त्यांनी फी घेतली, 1000 रुपये फी. आणि मग ऑपरेशनच्या वेळेस त्यांनी 25,000 घेतले. आणि मग आम्हाला SI कार्ड हे सगळं दिलं होतं त्यांच्याकडं. तर मग ते SI कार्डावर आम्हाला एकूण सही शिक्का सगळं आणायला लावलं. ते आम्ही आणून दिलं. त्याच्यावर त्याचं ऑपरेशन झालं. तर ऑपरेशनच्या वेळेसच त्यांनी 25,000 घेतले होते. पण त्यांनी रिसीट काय दिली नव्हती आम्हाला, काहीच गेलं नव्हतं. कॅश दिलं होतं. आम्ही मोबाईलवर करत होतो, त्यांनी कॅश घेतले. त्यानंतर मग ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन झालं तर 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतं. त्याच्यानंतर डिस्चार्ज दिला, घरी गेला. आणि 3 महिन्याच्या नंतर त्याचा पाय दुखायला लागला म्हणून दवाखान्यात नेलं होतं. तर ते काय गोळ्या औषधं दिली आणि घरी पाठवलं. घरी पाठवल्यावर मग आता 6 महिने झालं त्याला, 7वा महिना लागला. तर ते अचानक त्याचा पाय हे झालं, काही झाले नाही तरी अचानक त्याचा पाय दुखायला लागला. तर ते आतमध्ये रॉडचा कट करण्या आवाज आला. आणि आवाज आल्याच्या नंतर आता आम्ही नेलं, तिथं ॲडमिट केलं. आणि ॲडमिट केल्यावर मग त्यांनी SIच्या ह्याने मग तुरून ॲडमिट करून घेतलं. 1000 रुपये फी घेतली आणि ॲडमिट करून घेतलं. आणि ॲडमिट करून घेतलं की मग SIचं कार्ड झालं नाही. तर त्यांनी मग सांगितलं की आम्हाला की त्यांना 70,000 ते 80,000 रुपये बिल येईल. आणि 70,000-80,000 रुपये बिल आल्यावर मग सांगितलं दुसरं बाहेरचं गोळ्या औषधाचं हे मिळून तुम्हाला 1.5 लाखापर्यंत बिल जाईल म्हणून सांगितलं. मग आमच्याकडे काही एवढे पैसे नव्हतं. पण आम्हाला ते दादा भेटले आणि त्या दादाने आम्हाला सहकार्य केलं. तिथून आम्हाला इथं राहू हॉस्पिटलला आणलं. राहू हॉस्पिटलमध्ये त्यांनी सगळं काम केलं, सगळं कोशिशीर केली. ॲडमिटची वगैरे सगळी कोशिशीर केली. तिथं कोकडे हॉस्पिटलमध्ये मदत केली. आणि राव हॉस्पिटलला त्यांनी खूप मदत केली. आणि तिथं ॲडमिट ही त्यांनी करून घेतलं. सगळं करिस्तोवर त्यांनी थांबलं. उलटं आमची जेवणाची ही सगळं त्यांनीच बघितलं. आणि आता तिथं ॲडमिट केलं आहे. आणि व्यवस्थित बेडवर हे नेलं, एक्सरे वगैरे झाले, सगळं झालं. 1 तासाभरात सगळं काम केलं. नमस्कार, मी शरद ठाकरे, आपल्या कामगार हितैषी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. या ज्यांचा अपघात झाला होता गेल्या वर्षी 6व्या महिन्यामध्ये, रिक्षावाल्याने त्यांना उडवलं होतं कामाला जात असताना. म्हणजे आपल्या ESI अंतर्गत त्यांना आपण कामाला जात असताना आणि घरी येऊसपर्यंत ते ऑन ड्युटीच असतात. परंतु असा प्रकार घडला की त्यांना कोकडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर, आता आपल्या मावशींनी जर सगळं सांगितलेलं ते तुम्हाला, पण कोकडे हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन झालं, जे काही रॉड टाकण्यात आले होते, ते रॉड 6 महिन्याच्या आतमध्ये तुटतात. ही खूप हस्यस्पद गोष्ट आहे. जे रॉड कमीत कमी 5 ते 10 वर्ष टिकले पाहिजे, ते 6 महिन्यामध्ये तुटतात. म्हणजे हे हॉस्पिटल करतंय काय हे कळत नाहीये. आणि हे ॲग्रीमेंट हॉस्पिटलची आपलं ESIची ॲडमिशन ॲग्रीमेंट आहे. आणि हॉस्पिटलची कामं अशी आहेत. प्लस ॲडमिशन झाल्यानंतर ESI मध्ये जी फाईल झिरोवर व्हायला पाहिजे होती, त्या फाईलच्या अंतर्गत त्यांनी आधी 25,000 रुपये घेतले पेशंटच्या नातेवाईकांकडनं. आणि ते 25,000 रुपये ऑनलाईन भरत होते. ऑनलाईन न घेता कॅश घेतले. आणि कॅश घेतल्यानंतर ते लोक आज म्हणतात की आम्ही पैसे घेतले पण डिफेक्ट देऊ शकत नाही. प्लस ते ब्लडचे पैसे, वेळांचे पैसे, सगळ्यांचे पैसे बाहेरने घेतले त्यांच्याकडनं. मग मला हे कळत नाही ESI अंतर्गत ते करतात काय. बरं, हे सगळा प्रकार घडल्यानंतर हा जो त्याच्या पायातला रॉड आहे, 4 दिवसा पहिले पायातनं तुटला, दोन झाला तुटला तो रॉड फेल होता. तो रॉडच डुप्लिकेट टाकला होता. आणि आज जेव्हा हे आपल्या मावशी आहेत, हे कालच्या तारखेला हे डॅनियल भाऊ लांडगे जे समाजसेवक आहे आणि त्यांची मिसेस अश्विनीताई लांडगे, त्या नगरसेविका आहेत, माजी नगरसेविका. आणि त्या मावशी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी यांना माझा नंबर दिला, माझा संपर्क करून दिला. आज आम्ही कोकडे हॉस्पिटलला गेलो. तिकडे गेल्यानंतर त्या प्रशासन अधिकाऱ्यांनी चर्चा दिली, तरी सुद्धा त्यांनी
3 दिवसाचं बिल त्यांच्याकडनं 20,000 रुपये चार्ज केले. मला अजून म्हणतो काही न करता फक्त सलाईन लावल्या आणि बाहेरला औषध आणायला लावले. तिथे 20,000 रुपये चार्ज लावले कोकणे हॉस्पिटलने. म्हणजे हे किती मोठी लुटमार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन का लक्ष देत नाही हे आम्हाला कळत नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा, आज जेव्हा आम्ही तिकडे गेल्यानंतर त्यांना तिकडनं डिस्चार्ज घेतला आमच्या कामगार हितरक्षक संघटनेच्या टीमने आणि डिस्चार्ज करून आज त्यांना आम्ही राव हॉस्पिटल इथे ऍडमिशन केले. आता त्यांचं ऍडमिशन झालंय बघा. दुपारपासून ही झटाझटी चालली होती. आता साधारण 9:30-10 वाजून गेलेत. आज त्यांची ते दोघं वयस्कर आहेत. आज यांच्याकडे कुठलाही असा गडी माणूस थांबण्यासाठी नाहीये. पण यांचा भाऊ आहे, यांचा मुलगा आहे. या वयामध्ये आता यांच्याशिवाय पर्याय नाही त्याला. तर त्याला ऍडमिशन करून दिलं आम्ही. त्यांची सगळी इथे व्यवस्था करून दिलेली आहे. तर मला एकच सांगायचंय, जे कोणी ESIचे प्रशासन अधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी एक बघत असतील त्यांनी हा प्रकार थांबवा. नाहीतर संघटना म्हणून आम्ही कठोर भूमिका घेणार आहोत. याच्या पुढं कोकडे हॉस्पिटल जे काय करत आहे हे अक्षरशः गोरगरिबांच्या जीवावर घेतलेले आहेत. आज ESI अंतर्गत ऍडमिशन करून घेतात आणि पहिल्या दिवसापासून ते 7 दिवसापर्यंत ते लोक सोडत नाहीत त्या पेशंटला. 7 दिवसाचे जे काय बिल मारतात ते ESI अप्रुव्हल करून त्यांना मिळतं. तर ESIच्या अधिकाऱ्यांवर पण ते लोक प्रेशर आहे असं आम्हाला कळलं. हे जे काय चाललंय हे प्लीज त्यांनी थांबवावं, नाही तर आम्हाला खूप मोठं आंदोलन करावं लागेल संघटनेच्या मार्फत. त्यामुळे संघटना हॉस्पिटलच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही करत. मग ते हॉस्पिटल कोणाचंही असो. जर ESI मध्ये इन्शुरन्स भरला जातोय, सगळ्या गोष्टी केल्या जातात, तर त्याला उपचार हे फ्रीमध्येच मिळाले पाहिजे. हे तुम्ही आणखी गंभीर समजा किंवा तुम्हाला आम्ही जे काय बोलतो जे काय समजा ते समजा, पण ह्याच्या पुढे आम्ही कुठलीही गोष्ट सहन करून घेणार नाहीये. आणि ठेकेदाराचा ह्याच्यामध्ये रोल होता. जेव्हा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी जेव्हा तुमचा सुपरवायझर तुम्हाला कळवतोय असा असा प्रकार कामगाराचा घडलाय, तर तुम्ही ताबडतोब त्या कामगाराचा ऍक्सिडेंट रिपोर्ट भरणं तुम्हाला बंधनकारक होतं. ते तुम्ही केलं नाही आणि ते तुम्ही केलं नसल्यामुळं आज त्याचा 6 महिन्याचा पगार ESI अंतर्गत अडकला. ते आता संघटना म्हणून आम्ही सगळं करू, पण लक्षात ठेवा हे जे काय तुम्ही लाईटली भूमिका घेता ना ESIच्या बाबतीत, त्याच्यात तुम्हाला खूप मोठा बेनिफिट भरावा लागेल. हे तुम्हाला आम्ही एकदम प्रामाणिकपणे सांगतो. आणि ह्याच्या पुढे कृपया करून कुठल्याही कामगारांवर असा जर अन्याय होत असेल तर त्यांनी संघटनेशी संपर्क साधा. आणि मी प्रत्येक अधिकाऱ्यांना सर्वांना सांगतो, जर तुमच्या नजरेत कुठल्या कामगारांचा कंत्राटी कामगारांचा असा प्रकार येत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. तुम्ही त्यांची दिशाभूल करू नका. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. नाहीतर असा त्रास होतो. आज 6 महिने झालं एका प्रवासासाठी हे लोक पळतात. शेवटी आज आमच्याकडे आल्यामुळे त्यांना प्रॉपर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार चालू झाले. जर मेसेज त्यांना 6 महिने आधी मिळाला असता तर ही वेळ त्यांच्यावर आली असती का? त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो असे प्रकार थांबवा, नाहीतर आम्हाला प्रॉपरली सर्वे करून तुमच्यावर कारवाई करायला लावावं लागेल. धन्यवाद.